डहाणू तालुक्यातील धामटणे येथील 24 वर्षीय रुपाली सुरेश कासट हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। वाणगाव पश्चिम येथे केअरटेकर म्हणून कार्यरत असलेली रुपाली 30 मेला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली। या घटनेची वाणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असली तरी तिच्या मृत्यूवर कुटुंबियांनी गंभीर संशय व्यक्त करत हा आत्महत्येचा नव्हे तर घातपाताचा प्रकार असू शकतो असा आरोप केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुपाली कासट ही 2024 पासून वाणगाव पश्चिम येथील एका कुटुंबाकडे केअरटेकर म्हणून काम करत होती। संबंधित कुटुंबातील काही वैयक्तिक वाद, कथित प्रेम संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावामुळे रुपाली मानसिक दबावाखाली असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे। काही व्यक्तींकडून तिला धमक्या दिल्या जात असल्याची माहिती तिने आपल्या कुटुंबियांना वेळोवेळी दिली होती असेही सांगण्यात आले आहे। उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेली रुपाली 26 मेला पुन्हा कामावर परतली होती। मात्र 4 दिवसात तिच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांपर्यंत पोहोचल्याने त्यांना मोठा धक्का बसला। ती राहत असलेल्या घराच्या गॅलरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगण्यात आले। परंतु घटनास्थळावरील परिस्थिती, मृतदेहाची स्थिती आणि काही संशयास्पद बाबी लक्षात घेता हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। रुपालीचे वडील सुरेश बाळू कासट यांनी पोलिसांकडे दिलेल्या जबाबावर 3 व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे। पोलिसांनी त्यांची नोंद घेतली असून या अनुषंगाने तपास सुरू आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पुरावे संकलित केले आहेत। दरम्यान रुपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही। मृत्यूचे नेमके कारण, शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि पोलिसांच्या पुढील चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांसह सामाजिक संघटनांचेही लक्ष लागले आहे। रुपालीच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि कोणत्याही दबावाशिवाय स्वतंत्र व निपक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे। या घटनेमुळे धामटणे व वाणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून रुपालीला न्याय मिळावा अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। रुपाली कासटच्या मृत्यूचे गूढ उकळणे हीच खरी श्रद्धांजली। सत्य समोर आणून दोषींना शिक्षा आणि न्याय मिळवून देणे हीच तपास यंत्रणांची जबाबदारी। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सर्वप्रथम तुमचं नाव आणि गाव सांगा। माझं नाव सुरेश बाळू कासट, राहणार धामटणे। माझी मुलगी रुपाली सुरेश कासट ही योगेश चौधरीकडे घरकामासाठी काम करत होती आणि ती कोणत्या वर्षापासून काम करत होती? 2024 पासून काम करत होती आणि आता काय झालं तिच्या? आता काय झालं ते सविस्तर सांगा। आता काय झालं ते सुट्टी घेऊन घरी आलेली ती योगेश घरी आलेली योगेश चौधरी तिची बायको आणि तिचे काहीतरी प्रियकर होता, त्याच्या बरोबर काहीतरी त्याच्या योगेश चौधरीच्या धीराने पाहिलं आणि ती त्याच्या योगेश चौधरीला माहित पडलं आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडण झालं आणि म्हणून रुपालीने पण पाहिलेलं होतं माझ्या मुलीने 1, 2, 3 वेळा तो सांगते तिकडे यायचा, फ्लॅट वरती राहून जायचा सांगतो। नंतर मग ती त्यांच्या आपसामध्ये भांडण झालं आणि ते मग ते तिचा म्हणजे ती सांगायची सुमा चौधरी की तू आमच्या नवरा बायकोमध्ये भांडण लावून दिलं असं, तू सर्व सांगितलं असं, त्याच्यावरती दबाव आणला आणि मग तो भेटायला यायचा तेव्हा पण ती तुझी सांगायची की म्हणजे दादाला सांगू नको आणि तो तिचा प्रियकर होता तो पण त्याला दबाव द्यायचा की तो आला म्हणजे मी आलेला होता असं नाव सांगू नको दादाला, असं माझ्या मुलीला धमकावणी द्यायचा।
आता जी घटना घडली आहे मुलीच्या मुलीने आत्महत्या कधी नाही केली. करू शकत नाही ती तिला कधीच नाही करू तिला- शकत ती. तिला फसवलेलं आहे आणि काहीतरी तिच्या बरोबर अन्याय झालेला आहे. हा गलपास नाही, हत्या केलेली आहे असं मला वाटतं. दोन